नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आम्ही इकडे दत्त मंदिरात बघा पाया वगैरे पडले मी। त्यानंतर परतीचा प्रवास म्हणजे मुंबईला जायला निघालो आहोत। तर 6 सीटरने आलो कुडाळला नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर एस टीमध्ये बसून आता चाललो आहोत माझ्या गावी, म्हणजे माझ्या माहेरी। माझं माहेर आहे कुडाळला, निवती मायनेवाडी। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे आम्ही उतरलो आहोत आणि त्यानंतर इथे उतरल्या सती माऊलीचं मंदिर आहे। आता बांधलं आहे, खूप छान वाटतंय बघा। अगोदर असं नव्हतं, अगदी ओपन होतं। तर इथे पाया वगैरे आम्ही कधीही इथे आलो की पाया वगैरे पडतो देवीच्या आणि आशीर्वाद घेतो, त्यानंतर पुढे घरी जातो। इथे बघा पाने वगैरे बांधले आहेत। तर इथे पाया वगैरे पडलो, त्यानंतर आम्ही गेलो घरी। माझ्या काकांना बरं नाही, तर काकांना कधीपासून बघायला जायचं होतं। तर आलेलो आमच्या गावी, तर म्हटलं चला इथे पण जाऊन येऊया आणि काकांना बघून येऊया। तर इथे बघा, इथून आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे। खूप छान वाटतं, खूप छान आहे आमचं गाव। मला वेळ मिळाला नाही, आम्ही घाईत होतो, आम्हाला मुंबईला परत जायचं होतं, त्यामुळे मी जास्त शूट केलं नाही। नाहीतर खरंच माझ्या जाईपर्यंत माझ्या डोक्यात होतं की मी गावाचं थोडंफार शूटिंग घेईन, पण नंतर घरी गेल्यानंतर मला काहीच सुचलं नाही, विसरले मी। आणि इथे बघा वासरू, मुलांना हे सर्व खूप आवडतं, खूप म्हणजे त्यांना गावच खूप आवडतो। पण आता आमचं गाव कधी होईल बघूया। तर इथे बघा आमचा देव आहे, देव वेतोबा रवळनाथ। तर इथे आम्ही वेतोबाच्या मंदिरात आलो आहोत पाया पडण्यासाठी। त्यानंतर नारळ ठेवून गाराण वगैरे घालून घेतो आम्ही गावी आलो की। तर इथे नैवेद्य ठेवलेला, कोणाचा तरी नैवेद्य होता तो, तर आम्हाला नैवेद्यापैकी पुरी मिळाली, वडे मिळाले। नंतर पाय वगैरे पडून आम्ही घरी गेलो। इथे बघा वेतोबाच्या चपला आहेत आणि त्यानंतर जेवल्यानंतर आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी। इथे बघा पुन्हा सटीवर आलो आहोत आणि इथे आता वाट बघतो आहोत लालपरीची। एस टीची वाट बघत होतो, पण एस टी काही आली नाही। मग आम्ही ऑटोने गेलो कुडाळला। कुडाळवरून आता आम्ही चाललो आहोत सावंतवाडीला, कारण की आम्ही सावंतवाडीला जाऊन पकडणार आहोत ट्रेन। कारण की तिथे कसं तिथूनच ट्रेन निघते, तर बरं पडतं तिथे बसायला, कारण की कुडाळला येईपर्यंत ट्रेन खूप भरते। आणि आम्हाला वाटलं होतं की मधलाच दिवस आहे तर एवढी गर्दी नसेल, पण बरं झालं आम्ही सावंतवाडीला आलो, कारण की खूप गर्दी होती। एवढी गर्दी होती ना की आम्ही जर कुडाळला बसलो असतो तर आम्हाला वरची सीट मिळाली असते आणि खूप आमचे वांदे झाले असते। तर ही बघा ट्रेन इथे अगोदरपासून इथेच उभी असते, त्यामुळे खूप जण 5-6 वाजताच इथे येऊन ट्रेनमध्ये बसतात, कारण की बसण्यासाठी जागा मिळते। आणि जर पुढे गेलं ना तर खूप गर्दी होते ट्रेनमध्ये, त्यामुळे हे बरं पडतं। म्हणून आम्ही विचार केला की सावंतवाडीलाच जाऊन ट्रेन पकडावी आणि आमचं डिसिजन खरंच चांगलं होतं, त्यामुळे आम्ही वाचलो। नाही तर एवढी गर्दी होती ना की पाय ठेवायला पण जागा नव्हती। तर इथे बघा सगळे सीट वगैरे अडवून बसले आहेत। इथे मुलं बसले आहेत, गेम खेळत आहेत, कारण की ट्रेन सुटायला खूप वेळ होता। 8 वाजता ट्रेन सुटणार होती आणि आम्ही 6ला पोचलेलो इथे। तर ट्रेनमध्ये बघू शकता एवढी गर्दी होती, जागाच नव्हती, पाय ठेवायला सुद्धा, हालायला जागा नव्हती, खूप गर्दी झालेली। त्यानंतर आमचा प्रवास झाला खूप भारी झाला एकदम, म्हणजे खूप त्रास झाला, पण बसायला मिळालं ते खूप बरं झालं। इथे आम्ही बसलो आहोत आणि आमचा स्मरण जेवतो आहे। तर अशा प्रकारे आमचा गावाहून मुंबईला प्रवास झाला। तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ नक्की सांगा। आणि नंतर आम्ही घरी आल्यावर, मुंबईला आल्यावर अंधेरीला पहिला नाश्ता केला, कारण की जाऊन आराम करायचा होता म्हणून। तर आता चाललो आहोत घरी, बाय बाय।